घटना पदाधिकारी एकाच वेळी या दुहेरी संगम आम्ही साधलेला आहे. प्रथम पत्रकार परिषद होणार आहे आणि कार्यकर्त्यांना जे काही मार्गदर्शन आहे या कार्यक्रमा संदर्भात ते आपण नंतर करणार आहोत. कार्यकर्त्यांनी काही गडबड करू नका. थोडा वेळ तुम्हाला जर पाय दुखत असतील खुर्चीवर बसलेले बाहेर जाऊन थांबलं तरी चालेल. पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्याला कार्यक्रमासंदर्भात नियोजनासंदर्भात आपली ही बैठक आहे. पत्रकारांना या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्याकरता सर्व मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की दरवर्षीप्रमाणे गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 ते शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 श्री जय अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव जो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी या ठाणे पूर्वमध्ये मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो आणि त्या संदर्भातील माहिती देण्याकरता आज आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही सर्वजण वेळोवेळी या कार्यक्रमाची प्रसिद्धी करता, आपापल्या वाहिन्यांवर प्रसिद्धी देता आणि त्यामुळे हा संपूर्ण उत्सव नुसतं शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पोहोचतो. देवीचं आगमन जे आहे 18 तारखेला संध्याकाळी 5 वाजता देवीचं आगमन या ठिकाणी होणार आहे. एक भव्य अशी मिरवणूक आणि ती अशी देखणी मिरवणूक त्या दिवशी असते. 18 तारखेला सायंकाळी 5 वाजता जे आपलं कोळीवाड्यातील सिडकोचा जो प्रवेशद्वार आहे कोपरीचं तिथून ती मिरवणूक सुरुवात होते. त्याला सुद्धा आपण प्रसिद्धी त्या मिरवणुकीला आपण द्यावी जेणेकरून त्या देवीच्या मिरवणुकीमध्ये विविध असे कलाकृती सांस्कृतिक पथकं त्या ठिकाणी येतात. अगदी आदिवासी भागातून पुण्यातून कोल्हापूरमधून साताऱ्यामधून वेगवेगळी पथकं येतात आणि या ग्रामीण भागातील कलाकारांना एक प्रसिद्धी मिळावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मग 19 तारखेपासून अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्याची माहिती निमंत्रण पत्रिकाही आपल्याकडे दिली जाईल. कार्यक्रमासंदर्भात सुद्धा माहिती दिली जाईल. रोज आरती असेल, पूजन असेल, मध्यान्ह आरती, सांज आरती आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असा कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन असतं. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल या कार्यक्रमामध्ये आपण ठेवलेली आहे. याच्यामध्ये अभंग रिपोर्ट सारखा कार्यक्रम सुद्धा आहे. स्वराज्याचं आख्यान, माता की चौकी अशा दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. माननीय मुख्य नेते आमचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या द्वारे हा उत्सव आयोजित केलेला असतो. आमचे ठाणे पूर्वचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी त्याचबरोबर कोपरी पाचपकडे असतील, शहरातील असतील, ओळा माजिवरातील सर्व शिवसेना पदाधिकारी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये असतात. यावर्षी अनेक मराठी कलावंत सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी होणार आहे. वर्षा उजगावकर असतील, वंदना गोपते असतील, निर्मिती सावंत असतील, जानवी किल्लेकर, सिद्धार्थ बोडके, लहान जो बालगायक सध्या स्टार प्रवाहावरती धडाका करतायत असं त्रिशा ठोसर, असे अनेक कार्यक्रम, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आयोजन आपण केलेलं आहे. आगरी कोळी गीताचा एक मोठा कार्यक्रम असतो. आगरी कोळी जो या ठिकाणचे जो मूळ स्थानिक निवासी आहे आणि हा मूळ भूमिपुत्र आहे त्यांच्या संस्कृतीचा दर्शनाचा कार्यक्रम आहे. सांस्कृतिक दर्शन छत्रपती संभाजी महाराजांवर शौर्याची गाथा हा स्वराज्याचा आख्यान असा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आपले काही अभंग आहेत ते वेगळ्या थाटाने सादर केले जातात.
आणि येणाऱ्या पिढीला अभंगांबद्दल माहिती व्हावी, आपलं संत साहित्य माहिती व्हावं, या दृष्टीने सुद्धा या 23 तारखेला एक भला मोठा अभंग रिपोस्ट असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अनेक कलाकार, त्याबरोबर माता की चौकी, रोज सामूहिक देवीचं पूजन, मध्यान्ह आरती, सहस्त्रचंडी याग वगैरे असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहताय की सुंदर असं डेकोरेशन, सुंदर महाल त्या ठिकाणी साकार होतं, ते सुद्धा आपण चित्रित करावं आणि लोकांपर्यंत त्याची माहिती आपण पोहोचवावी. त्या दृष्टीने सर्व पत्रकारांना आपण या ठिकाणी बोलावलं होतं. आपल्या कार्यकर्ते आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक आम्ही आजच लावलेली आहे. आपण यानंतर पत्रकारांचे काही प्रश्न असतील, या संदर्भात माहिती असतील तर आपण विचारावी आणि नंतर आपण सर्व पत्रकारांनी जे काही कलाकृतीचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आपण जाऊन तुम्ही चित्रित करा, जेणेकरून लोकांची उत्सुकता वाढेल आणि जास्तीत जास्त भक्तगण या उत्सवापर्यंत पोहोचतील. आपल्याद्वारे लोकांना त्याची माहिती मिळेल. या जवळजवळ सर्व मंत्री, आमदार, खासदार, सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातील नामवंत मंडळी, आपण मराठी कलाकार वगैरे सुद्धा मी काही नावं सांगितली, खूप मंडळी या देवीच्या भक्तगण जे आमच्या दृष्टीने देवीचा भक्तगण महत्वाचा आहे. प्रमुख पाहुणे ते येणारच आहेत. सर्वसामान्य भाविक हाच आमचा मान्यवर असणार आहे. नाही, तो पोवाड्याच्या स्वरूपात प्रवचन आणि अशा पद्धतीने जे सिद्धार्थ बोडके म्हणून जो पुन्हा शिवाजीराजे भोसले यामध्ये एक खूप फेम सिद्धार्थ बोडके म्हणून अभिनेता त्यांनी काम केलेलं आहे आणि तो स्वतः त्यांच्या टीमसह या ठिकाणी स्वराज्याचं आख्यान सादर करणारे आगळा कार्यक्रम आहे. आपण पाहाल, आपल्या लक्षात येईल की ते कार्यक्रमाचं महत्व काय, की वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवसंभाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी ते सादर करणार आहे. एक काल्पनिक मोठं एक मंदिर आहे त्या ठिकाणी आणि ते त्या ठिकाणी साकार केलं होतं. या ठिकाणी आम्ही दांडिया नाईट सुद्धा, दांडिया रासाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे की महिलांकरता या ठिकाणी त्याचं आयोजन आहे. लहान मुलांचा जो महाराष्ट्रातील सुपरस्टार म्हणजे त्याच्यामध्ये श्रुती कदम आहे, ओंकार कानिटकर आहे, जुही चव्हाण आहे, पालकश्री दीक्षित आहे, विशा ठोसर हे नाग पिक्चर मधील तो अभिनेता आहे, बाल कलाकार ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे. निर्मिती सावंत आहेत, माता की चौकी आहे, आगरी कोळी गाण्यांवरती कार्यक्रम आहे, उदेगा अंबे उदे नावाचा स्त्री शक्ती जागर हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे.